नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी काय ICDS नुसार अंगणवाडी पद भरती सुरू झालेली आहे, तर तिची एक्झाम ही 14 फेब्रुवारी पासून चालू झालेली आहे. तशी ती 2 मार्च पर्यंत चालू असणार आहे. त्याच्यानंतर ही समाज कल्याण भरती ची एक्झाम होणार आहे. तर ICDS नुसार म्हणजे 13 तारखेला नवीन एक अपडेट आली. सगळ्यांच्या ईमेल आयडीला एक ईमेल आलेला आहे. त्याच्यानुसार निगेटिव्ह मार्किंग अशी पद्धत ही नवीन म्हणजे 0.5 या रूल मध्ये ही एक्झाम होणार आहे. तर त्याचं कसं होणार आहे, ते जे काही आपले 3 प्रश्न जर बरोबर आले तर आपलं नाही सॉरी 3 प्रश्न जर बरोबर आले, आपले 3 प्रश्न बरोबर आले आणि एक प्रश्न चुकला तर त्याचा अर्धा मार्क हा 1/2 हा कमी होणार आहे. म्हणजे अगदी MPSC UPSC या एक्झाम सारखं होणार आहे ते एक्झामला. तर बघा, मग आपल्याला ही अंगणवाडी परीक्षा 2 ग्रुप मध्ये येणार आहे. जसं की आता जी महिला व बाल विकास विभाग भरती चालू होती तिचे किती 4 ग्रुप पडले होते, तर तसं ICDS चे ग्रुप न पडता ते ICDS चे किती 2च ग्रुप राहिलेले आहेत. सगळ्यांच्या ईमेल आयडीला एक नोटिफिकेशन आलेलं आहे. त्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. तर बघा, मग त्या नोटिफिकेशन मध्ये काय दिलेलं आहे, गट अ मध्ये काय इंग्रजी विषयाचे किती प्रश्न येणार आहेत, 5 प्रश्न अ गटामध्ये येणार आहेत. आणि तसंच ब गटामध्ये किती येणार आहेत, हे 50 प्रश्न अ गटामध्ये येणार आहेत आणि ब गटामध्ये किती 50 प्रश्न. अशा पद्धतीने 50-50 प्रश्न येणार आहेत. इंग्रजीचे किती 5 प्रश्न अ मध्ये येणार आहेत आणि 5 प्रश्न ब मध्ये येणार आहेत. तसंच मराठीचे 5 प्रश्न अ मध्ये येणार आहेत, 5 प्रश्न ब गटामध्ये येणार आहेत. तर सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न येणार आहेत. एकात्मिक बाल विकासचे किती 10 येणार आहेत. पोषण अभियानचे 5 प्रश्न येणार आहेत आणि संगणक ज्ञानचे किती 5 प्रश्न येणार आहेत. अंकगणित जसं बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता चाचणीवरील जे काही 10 प्रश्न येतात हे अ गटात 10 येणार आहेत, ब गटात 10 येणार आहेत. असं त्या 2 गटामध्ये विभागणी. तर पेपर किती 90 मिनिटांचा हा पेपर असणार आहे. क्वेश्चन किती येणार आहे ते असे दोन्ही मिळून किती 100 प्रश्न होणार. अ गटामध्ये वेगळे, ब गटामध्ये वेगळे. तर टाइम कसा असणार आहे, अ गटासाठी 45 मिनिटाचा आणि ब गटासाठी 45 मिनिटाचा असा मिळून हा टाइम असणार आहे. ग्रुप लेवलची ही एक्झाम असणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे नोटिफिकेशन म्हणजे 13 तारखेला नोटिफिकेशन आलेलं आहे की 0.5 या पद्धतीने एक्झामचे मार्किंग होणार आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग ही 100 प्रश्नाला किती मिनिटं असणार आहेत आपल्याकडं, 90 मिनिटं ह्या 100 प्रश्नाला असणार आहे. तर आपल्याला आपल्या इच्छेनुसार म्हणजे आपल्याला जर क्वेश्चन इंग्लिश मध्ये बघायचा असेल किंवा मराठीमध्ये पाहायचा असेल तर आपल्याला डाउनलोड व्ह्यू मध्ये जाऊन ब्रॉड डाऊन मध्ये व्ह्यू मध्ये जाऊन आपण ते इंग्लिश लँग्वेज किंवा मराठी लँग्वेज चूज करू शकतो. हाही पर्याय आपल्याला ICDS ने उपलब्ध करून दिलेला. हा सर्व बदल कोणी केलेला आहे, TCS कंपनी थ्रू हा बदल झालेला आहे. तर बघा, मग तर आपल्याला आता कशा पद्धतीने एक्झाम देते वेळेस काय करायचंय, जसं की 0.5 नुसार निगेटिव्ह मार्किंग 0.5 नुसार निगेटिव्ह मार्किंग ही आलेली आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला सर्वात प्रथम लक्षात काय ठेवायचंय, 3 प्रकार हे लक्षात ठेवायचे आहे. जसं की आपल्याला ज्या क्वेश्चनचं एक्झॅक्ट उत्तर माहित आहे, जसं की आपल्याला उत्तर माहित आहे. आणि दुसरं काय, जे म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला बरोबरही वाटते चुकीचं म्हणजे 50% आपल्याला वाटतंय की हे उत्तर बरोबर आहे, जे की आपल्याला माहीतच नाहीये. जसं की त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीतच नाही. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला कोणते प्रश्न सोडवायचे आहे ज्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला कन्फर्म आहे की या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, तेच प्रश्न आपल्याला सोडवायचे. त्याच्यानंतर काय करायचंय, ते सोडवल्यानंतर म्हणजे त्या 45 ए ग्रुप मध्येच प्रथम करताना म्हणजे आपण सगळं प्रश्न वाचून त्याचे आन्सर सोडवायचे. जे 50% आपल्याला माहित आहे तर नंतर ते 50% अशा पद्धतीने आपल्याला किती 85 मार्क्सचा पेपर हा सोडवायचा आहे. 85 पैकी आपल्याला 85 प्रश्न सोडवायचे आहेत. 25 प्रश्न म्हणजे जे आपल्याला माहित नाहीत
त्याच्यामध्ये एकदा कन्फर्म करून त्याच्या विषयी आपल्याला जे काही वाटेल तर त्याच्यावरले पण टिक करायचे, असं करून अशा पद्धतीने पेपरचा एक्झामला आपल्याला सामोरे जायचं आहे. तर मग अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपल्याला जे काही प्रश्नाचे उत्तर आपल्याला कन्फर्म माहित आहेत ते अगोदर सोडवायचे. हे 3 प्रकार याचे लक्षातच ठेवा. माहित असणारे उत्तर आपल्याला सर्वात अगोदर सोडवायचे, नंतर जे काही आपल्याला म्हणजे 50% माहित येतं ते नंतर सोडवायचे. म्हणजे त्याचं थोडंफार जे काही उत्तर आपल्याला बरोबर असेल ते करायचं आणि जे माहित नाही ते सगळ्यात शेवटी सोडवायचे. अशा पद्धतीने आपल्याला हा एक्झामला समोरे जायचं आहे. निगेटिव्ह मार्किंग आल्यामुळे कसल्याही प्रकारचा विचार न करता ह्या 3 ट्रिक लक्षात ठेवून तुम्ही अशा पद्धतीने पेपर सोडवा.